ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पीक विम्यातील बँकांच्या चुकांना बँकच जबाबदार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच पीक विम्यामध्ये बँकांची चूक आढळल्यास त्यासाठी बँकाच जबाबदार असेल। यात राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील सुमारे 3.5 ते 4,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केलं। पाहूया त्या काय म्हणतात। पाऊस पडलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेलं आहे। केळीला विशेष करून फटका बसतोय। आज बघा, मी 2 विषय याच्यावर सांगेल की आज सकाळीच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज ह्या संदर्भात बैठक घेतलेली आहे। सगळे तहसीलदार असतील, कृषी अधिकारी असतील आणि खास करून विमा कंपनीवाले असतील, यांना सगळ्यांना तातडीचे आदेश दिलेले आहे। त्यांचे पंचनामे झाले पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन होत नसतील तर ऑफलाईनसुद्धा स्वीकारायला विमा कंपन्यांना आदेश आज दिलेला आहे। आणि त्याचबरोबरने दुसरा विषय आज मी तुम्हाला एक नोट देतेच की केंद्र सरकारने आता 2 दिवस आधीच म्हणजे 2-3 दिवस आधीच एक नोट काढलेली आहे की ज्या बँकांमध्ये विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये ती केस झालेली आहे की जवळपास 3,500 ते 4,000 ICICI आणि HDFCचे जे लाभार्थी आहे, जे शेतकरी आहे की ज्यांनी मागच्या वर्षी केळी पीक विमा काढला, पण बँकांच्या चुकांमुळे तो विमा पुढे गेला नाही किंवा तो भरला गेला नाही, पोर्टलला AICच्या पोर्टलला भरला गेला नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी ह्या विम्यापासून वंचित राहायला नको म्हणून केंद्र सरकारने याच्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून क्लिअर आदेश बँकांना दिलेला आहे। जर बँकांच्या चुकांमुळे जर एखादा शेतकरी वंचित राहत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी, पूर्ण लायबिलिटी बँकेची राहील। आणि जे आपल्या जिल्ह्यातले 3,500 ते 4,000 जे शेतकरी आहे ICICI बँकेचे, HDFC बँकेचे, त्यांना सगळ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि इथून पुढे पण जे खातेदार आहे शेतकरी, तर यांच्या सोयीच्या हिशोबाने बँकांना विमा काढणं हे कंपल्सरी आहे।